शुभ सकाळ मैत्रिणींनो, माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। सुंदर अशी दिवसाची सकाळी सकाळी अशी सुरुवात झालेली आहे छानपैकी आपल्या अंगणातीलच फुलांनी आणि मस्तपैकी सगळं वातावरण आहे मैत्रिणींनो। रात्रीच आमच्या इकडे पाऊस झाला भरपूर, आता काय पाऊस नाही, आता छानपैकी उघडलेला आहे आणि आता सगळीकडेच आपल्या घरोघरी आणि सगळ्यांच्या आपल्या गल्लीमध्ये गणपती बाप्पाचे विराजमान झालेले आहेत, बसलेले आहेत आणि आता असं भारी वातावरण आहे आपल्या बाप्पाला वाहण्यासाठी। मस्तपैकी आपल्या जास्वंदीलाही फुले आलेले आहेत मैत्रिणींनो। तर आमच्या इकडे ही गणपती बाप्पा आमच्या वाडीमध्ये बसलेले आहेत, ते आमच्या बागायत वाडीमध्ये। तर रोज पूजेसाठी मैत्रिणी अशा आता आपण बाप्पाला जास्वंदीची फुले नेतो आणि इथून पुढे नेणार भरपूर छोटंसं झाड आहे, पण बघा मैत्रिणी छान अशी फुले आलेली आहेत आणि आपल्या बाप्पाला आवडती ती म्हणजे दुर्वांची जुडी। तर आता जास्त काही दुर्वा नाही आहेत, पण आता जिथे आहे तिथून आता आपल्याला दुर्वा देखील बाप्पाला जुडी हातामध्ये न्यायला लागती, कारण गणपती बाप्पाला दुर्वाची जुडी ही प्यारी आहे। तर अशी छानपैकी सकाळी सकाळी सुंदर अशी सुरुवात झालेली आहे मैत्रिणींनो। तर चला आज किचनमध्ये काय स्वयंपाक बनवायचा आहे ते आपण बघणार आहे। आज मैत्रिणींनो आपल्याला बनवायचं आहे पनीर। तर बघा मी थोडंसं पनीर आता तेलामध्ये आपल्या तव्यावरतीच फ्राय करून घेतलंय, कारण असं तव्यावरती तेलामध्ये थोडंसं परतवलं की ते आपल्या भाजीमध्ये सुटत नाही, एकदम जसंच्या तसं राहतं, म्हणून मी थोडंसं तेल टाकून गरम केलंय आणि इकडे बघू शकता मैत्रिणींनो कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आता आपण तूप टाकणार आहे किंवा बटर मैत्रिणींनो। तर हे आपलं घरगुतीचं तूप मी 1-1.5 चमचा असा टाकून घेते आणि त्यामध्ये वाटण केलेलं आहे। वाटण मी केलेलं आहे मैत्रिणींनो, हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि कांदा ह्याचं वाटण केलेलं आहे। आपलं बटर चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हा मसाला मी ॲड करणार आहे मैत्रिणींनो। तर हे वाटण करताना मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकलेलं नाही मैत्रिणींनो, डायरेक्टली कांदा आणि टोमॅटो असं एकत्रच वाटून घेतलेलं आहे, कारण पाणी टाकल्यावरती हा मसाला एकदम आपला असा उडतो तडतड, त्याच्यामुळे काय पाणी वगैरे टाकायचं नाही। तर चला आता असं परतून घेते मी मस्तपैकी आणि यामध्ये आता आपल्याला ॲड करायचे आहे ते म्हणजे मसाले। तर मिरची पावडर आहे मैत्रिणींनो 1 चमचाभर, आता आपल्याला लाल तिखट आहे, त्यानंतर आपला हा घरगुतीचा आपला काळा मसाला आहे आणि थोडीशी धणे पावडर मैत्रिणींनो, त्यानंतर हळद, एवढे मसाले आता मी छानपैकी आता साईडने आपलं बघा कसं एकदम मिक्स झालेलं आहे। तर असे छान आता मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये आपण आता पनीरचे पीस टाकून देणार आहे मैत्रिणींनो। तर आता 2 मिनिट आपण आता हा मसाला असा परतून देऊ। इकडे मैत्रीण आपला छानपैकी मसालाही परतलेला आहे, त्यामध्ये आता मी थोडंसं कोमट पाणी केले, आपल्याला पाहिजे तसं थोडंसं कोमटच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चव एकदम छान येते। हे बघा एकदम सुंदर असा आता आपल्या इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे 1 चमचाभर मीठ आणि त्यानंतर आपण जे काही पनीर गरम केलेलं होतं मैत्रीण तव्यावरती तेल टाकून, ते पनीर आता मी याच्यामध्ये सोडणार आहे। तर हे बघा ह्या ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊ। बघा एकदम सुंदर आणि मस्तपैकी आता आपलं पनीर भाजी बनलेली आहे। तर चला आता याला आता थोडीशी उकळी येऊ देणार आहे मैत्रिणींनो आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। इकडे छानपैकी आपली भाजी झालेली आहे, मस्त उकळी बसलेली आहे, थोडीशी वरतून कोथिंबीर मैत्रिणींनो। तर चला आपली मस्तपैकी हॉटेल टाईपची आता पनीर भाजी इकडे तयार झालेली आहे। कुणाकुणाला अशी भाजी आवडली आणि आपली रेसिपी आवडली असेल तर सांगा नक्की सगळ्यांनी।